नमस्कार मित्रांनो, मी किरण श्रीवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला 2 महिन्याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कालावधी दिलेला आहे. तर यासाठी तुम्हाला एक नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये नियम व अटी यामध्ये बदलण्यात आलेल्या आहेत. तर यासाठी तुम्हाला नक्की कोण पात्र कोण अपात्र, यामध्ये नियम कोणते बदलले आहेत, यासाठी तुम्हाला ऑनलाईन नक्की अर्ज कसा करायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोरवरून जाऊन नारी शक्ती डूट ॲप हे सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला ते ॲप अपडेटला आलं आहे का नाही हे चेक करून तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP यामध्ये तुम्हाला फिलअप करायचा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलचा OTP यामध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत मुख्यमंत्री सशक्ती अभियान यामध्ये तुम्हाला खाली नारी शक्ती दूत योजना यापूर्वी केलेले अर्ज प्रोफाईलमध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, तुमचा ईमेल, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, नारी शक्ती प्रकार यामध्ये दिसेल. तर यामध्ये दिसल्यानंतर तुम्हाला जर प्रोफाईल अपडेट करायची असेल तर तुम्ही तुमचे प्रोफाईल अपडेट करू शकता. यामध्ये काही चुकी झाली असेल तर नंतर तुम्हाला खाली आता यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये सर्वेक्षण डेटा नाही पाहू शकता. नंतर खाली योजना या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यामध्ये जेवढ्या काही योजना आहेत यामध्ये योजना दिसतील. नंतर तुम्हाला जे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचे होते ते हमीपत्र तुम्ही यामधून डाउनलोड करू शकता. नंतर योजनेचा PDF तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी योजना PDF डाउनलोड करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला खाली नारी शक्ती दूत या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आता महिलांच्या योजना, केलेले अर्ज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पहिल्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली त्या महिलेचे संपूर्ण नाव, आधार कार्डवर जे नाव आहे ते टाकायचं आहे. नंतर वडिलांचे नाव यामध्ये टाकायचं आहे. पतीचे नाव, जर तुमची लग्न झाले असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचे, जर तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकून खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजेच तुमचे जे लग्न होण्याआधी तुमचे जे नाव होते ते टाकून तुम्हाला खाली तुमचा जन्मदिनांक, ज्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये जन्मदिनांक टाकून खाली अर्जदाराचा पत्ता, आधार कार्डप्रमाणे इतर माहिती यामध्ये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे टाकून खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या गावचे नाव यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या गावचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे असेल ते टाकून खाली तुमच्या जिल्ह्याचा पिनकोड टाकून तुम्हाला मोबाईल नंबर देऊन खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. नंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. नंतर खाली लाभार्थी योजना, गरजू व्यक्तींच्या समस्या, इतर योजना यामध्ये तुम्हाला खाली मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही योजना दिसेल. नंतर विभागनिहाय योजनामध्ये तुम्हाला काही नाही. नंतर वैवाहिक स्थिती तुमची विवाहित, अविवाहित, विधवा, परित्यक्ता, निराधार, घटस्फोटित जे असेल ते निवडून तुम्हाला खाली महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, तुमचा असेल तर होय, नसेल तर नाही करू शकता. झाला असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचे शाळेचा दाखला यामध्ये तुम्हाला जोडणे अनिवार्य आहे. नंतर तुम्हाला अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशीलमध्ये बँकेचे नाव, बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच बँक होल्डरचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, नसल्यास आधार कार्ड क्रमांक खात्याशी संलग्न करण्यात यावा. नंतर तुम्हाला खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी. यामध्ये तुम्हाला अपलोड करण्यासाठी आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, नसेल तर जन्म प्रमाणपत्र, नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला यामध्ये अपलोड करायचा आहे. नंतर उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा
केशरी रेशन कार्ड यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता. नंतर अर्जदाराचे हमीपत्र, तुम्हाला जे काही अटी दिलेल्या आहेत ते अटी वाचून तुम्हाला नीट काळजीपूर्वक त्या वाचून तुम्हाला हमीपत्रावर सही करून यामध्ये ते हमीपत्र अपलोड करायचं आहे. नंतर तुम्हाला बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे, नंतर अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो यामध्ये अपलोड करून तुम्हाला खालील ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमची भरलेली माहिती पूर्ण आहे का ही एकदा तुम्हाला चौकशी करून घेऊन तुम्हाला खाली माहिती जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माहिती जतन करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल. तो टोकन नंबर तुम्हाला यामध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा होता. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.